सोडून गेला. त्याची बहीण ती चांदीची लाठी घेऊन धावत होती. लोकांनी तिला अडवलं. आता आपला ऋषी राहिला नाही. आई या ठिकाणी स्वयंपाक करत होती. तिला जेव्हा ही बातमी कळली ना, तेव्हा आई बेशुद्ध पडली. जेव्हा सर्व विधी आटोपला आणि तो विधी आटोपल्याच्या नंतर त्या बापाला प्रश्न केला, पत्रकारांनी, "खाऊ बाबा, काय तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? एकुलता एक मुलगा तुमचा होता." तेव्हा बाबाची प्रतिक्रिया आहे की, "पत्रकार साहेब, देवाने चांगलं नाही केलं. मला एकच मुलगा दिला. ऋषी हा देशाच्या सेवा करत असताना निघून गेला. त्याचं मला दुःख नाही, पण दुःख या गोष्टीचं आहे, जर मला दुसरा मुलगा दिला असताना तर मी त्याला सांगितलं असतं, बाळा, अरे ऋषीचे कपडे तू घाल आणि तू सीमेवरती लढायला जा." पण देवाने तसं नाही केलं. मला एकच मुलगा दिला. पत्रकार साहेब, मला त्याचं जास्त दुःख आहे. म्हणून त्या जवानाचे उपकार आपल्यावरती आहेत. अहो, काय दिलं म्हणजे त्याचे उपकार भेटतील? हो सांगा, भेटतील का? काय केलं म्हणजे त्याच्या बहिणीला तिचा भाऊ मिळणार आहे, कल्याणीला नाही मिळणार. काय दिलं म्हणजे त्या बाबाला आपला मुलगा मिळणार नाही, मिळू शकत. महाराज सांगतात, काय द्यावे जशी व्हावे उतराई. आपण त्यांच्या चरणावर आपला जीव जरी ठेवला तरीही त्यांच्यातून आपण मुक्त होऊ शकत नाही. सर, असाच एक मावळा सांगतो पटकन 2 मिनिटात आणि शिवा टप्पी घेतो 10:30 बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेहमीच मी उदाहरण देतो कीर्तनाच्या माध्यमातून. असाच एक मावळा तुम्हाला सांगतो की काय दिलं म्हणजे त्याचे उपकार आपल्याला भेटतील. शिवाजी महाराजांच्या वेळेस खूप सारे मावळे त्यांच्या सोबत होते. एकदा असा प्रसंग घडला की स्वराज्यावरती 42,000चं संकट आलं होतं. कितीचं? 42,000 सैन्याचं संकट आलं होतं. आणि महाराज किल्ल्यावरती होते आणि चारही बाजूंनी वेढा पडला होता. 6 महिने झाले वेढा काही उठत नाही. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी ठरवलं की आता एक काम करायचं, या गडावरून 2 पालख्या काढायच्या. किती पालख्या काढायच्या? 2 पालख्या काढायच्या. महाराजांच्या सोबत 1200 मावळे होते. किती होते? 1200 मावळे. 1200, संकट 42,000चं. कसं काय करणार आपण? शक्य आहे का? नाही. मग असं ठरवलं की 2 पालख्या काढायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक मावळा होता. त्याचं नाव होतं शिवानावी. लक्षात? तो शिवानावी म्हणला, महाराज काही काळजी करू नका, तुम्ही एक काम करा, तुमचा मुकुट मला द्या, तुमचा कपडे मला द्या, तुमचा हार मला द्या. आणि प्रति शिवाजी त्याला बंधण्यात आलं. गडावरून 2 पालख्या निघाल्या. त्यांच्यासोबत 400 मावळे देण्यात आले. किती? 400 मावळे. आणि 400 मावळे गडावरती थांबले. छत्रपती शिवाजी महाराज 400 मावळे घेऊन निघाले. इकडे प्रति शिवाजी जो शिवानावी होता तो 400 मावळे घेऊन निघाला. 400 मावळे गडावरती थांबले. संकट होतं कितीचं? 42,000चं. परंतु गोष्ट अशी झाली की शिवानावी सेम महाराजांसारखा दिसायचा. जेव्हा महाराज गडावरती नसायचे ना, तेव्हा मुलं त्याला मुजरा करायची. लक्षात? सेम दिसायचा. परंतु त्याच्या हातून एकच चूक घडली. तो पालखीतून उतरताना डाव्या साईडनं उतरला. कोणत्या? तो लगेच समजला हा शिवाजी नाही.
त्याची कत्तल करण्यात आली, त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले, अशी निवडून हत्या शिवा नावाची करण्यात आली. आणि ती हत्या तुकडे तुकडे केले, एका पोत्यात भरले आणि ते पोतं त्याला पाठवून गडावर शिवाजी महाराजांकडे. इकडे शिवाजी महाराज 400 मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले. संकट मागे 3,500 गणित त्यांच्या मागे धावू लागलं की महाराज इकडे निघाले. म्हणून पुढे जात असताना गजापूर नावाचं एक गाव लागलं. त्याच्यामध्ये खिंड आहे पा. त्या खिंडीमध्ये फक्त 2 माणसं येतात आणि जातात, एवढीच ती खिंड आहे. त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे उभे होते आणि देशपांडेंनी महाराजांना मुजरा केला आणि सांगितलं, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, या ठिकाणी मी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही 350 मावळे सोबत जे आहेत, आपले 400 मावळे आहेत, 400 पैकी 350 मावळे माझ्या सोबत ठेवा. तुम्ही 50 मावळे घ्या आणि तुम्ही विशाळगडाकडे निघून जा. 350 मावळे आणि मी त्या ठिकाणी थांबतो. जोपर्यंत तुम्ही गडावरती पोहोचत नाहीत, तोफांच्या फैरी सोडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राणांची बाजी लावेल, पण एकही सैन्य पुढे जाऊ देणार नाही. माझा मुजरा घ्या. महाराज सांगतायत, बाजी मागे 3,500 सैन्य ना आपले 350 किती आहे, कसं काय जमत. महाराज तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही जा. 50 मावळे येऊन महाराज निघाले. महाराज विशाळगडावरती पोहोचले. इकडे 3,500 जे गणिम होतं हे त्या ठिकाणी त्या खिंडीजवळ आलं, गजापूर गावाजवळ आलं आणि त्यांनी वार चालू केले. सपासप त्या ठिकाणी ते भाला मारायला लागले, तलवारी मारायला लागले. आणि ते मारत असताना एखादा भाला यायचा तो बाजीप्रभूला लागायचा, एखादी तलवार यायची कुठेतरी शरीराला लागायची. अशा आणखीन जखमा बाजीप्रभूंना झाल्या होत्या. अंगामधून त्या ठिकाणी रक्त वाहत होतं. शरीरावरती अशी एकही जागा राहिली नव्हती की आता त्या ठिकाणी ते आहेत. एवढा आघात त्यांनी सहन केला, परंतु तरीही ते तग धरून होते. जोपर्यंत शिवाजी महाराज गडावरती पोहोचत नाहीत आणि तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत बाजीप्रभू लढत होते. शेवटी शिवाजी महाराज गडावरती पोहोचले आणि गडावरती पोहोचल्यानंतर त्यांनी तोफांचा आवाज दिला. 1 2 3 4 अशा प्रकारच्या तोफांचा आवाज झाला आणि त्या तोफा त्या बाजीप्रभूंना आवाज देत होता, यावं बाजी, तुम्ही या. महाराज तुमची वाट पाहत आहेत, महाराज तुमची आरती करायला तयार आहेत. तुम्ही जे काम केलं ना ते काम एवढं मोठं आहे की हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. बाजी या, तुम्ही यावं बाजी, यावं बाजी. महाराज आरतीचं ताट घेऊन तयार आहेत, तुम्ही या बाजी. हा आवाज बाजीप्रभूंनी ऐकला. बाजीप्रभूंना खूप आनंद झाला. हो, जगण्यासाठी नाही हो, तर मरण्यासाठी. कशासाठी? मरण्यासाठी. आणि त्यांनी आपला प्राण तिथपर्यंत रोखून ठरला होता जेव्हा त्या तोफांचा आवाज ऐकला आणि बाजीप्रभू धरणी मातेला मुजरा केला. फक्त आणि फक्त मरण्यासाठी. महाराज तिकडे सुखरूप आपल्या गडावरती पोहोचले. महाराज वाट पाहत होते, ती सैन्य वाट पाहत होतं, परंतु बाजीप्रभू आता येणं शक्य नव्हतं. महाराज सांगतात, बाजी, अहो बाजी, या तुम्ही, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मी तुमची आरती करायला तयार आहे. हो, बाजीप्रभू या धरणी मातेला मुजरा करून त्या ठिकाणी निघून गेले. एवढे निष्ठावंत मावळा हा शिवाजी महाराजांचा होता. सांगा बरं, काय केलं म्हणजे त्याचे उपकार सांगता येतील? सांगता येतील का? सांगताच येत नाही. महाराज सांगतात, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. मी काही जरी केलं तरी मला त्यांचे उपकार सांगता येत नाहीत. एवढे मोठे उपकार संतांचे आहेत. शेवटी तुकोबाराय सांगतात, ते त्यांनी मारले उदाहरण आपल्याला दिलं. तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती, Thank you.
एक मार्मिक दाखला उदाहरण महाराज देत आहेत की जशी गाय ती चालायला जरी गेली तिचं संपूर्ण लक्ष आपल्या वासरावरती असते, या चित्तामध्ये आपलं वासरू असते, त्याचप्रमाणे संत आपल्याला सांभाळतात, त्यांच्या चित्तामध्ये आपलाच विचार असतो. अशा प्रकारचा हा अभंग आहे. तुका म्हणे वस्त लेनोरीची चित्ती तैसे मते की सांभाळी. धावत्या वेळेमध्ये आपण नियोजित वेळेत अभंगाचा भाव मी तुमच्या समोर घेण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव असाच असेल असं नाही, परंतु पांडुरंगाच्या कृपेने मला त्यांनी जशी शक्ती दिली तसं मी बोलण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. ज्यांच्यामुळे हे संपूर्ण दर्शन तुमचं झालं ते माझे मित्र अनिकेत. आम्ही सोबत होतो. आपल्या गुरुदेव आश्रमचे हरिदास महाराज, अनिकेत आणि मी, आम्ही सोबत असायचो नेहमी. आणि तेव्हापासूनची आमची मैत्री आणि त्या मैत्रीपूर्ण संबंधातून तुमच्या गावामध्ये आज
येण्याचा तो सुयोग चौतार बाबांनी मला फोन केला. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आजच्या कीर्तनासाठी मिळालं. सुंदर अशी साथ गायक मंडळीने दिली. खूप आनंद वाटला. काय सुंदर गायन त्यांचं, असं वाटतं ऐकतच राहावं. काय सुंदर प्रमाणे त्यांनी दिले. माता भगिनी आहेत, हार्मोनियम वाले बाबा आहेत, सुंदर स्वरांची साथ त्यांनी दिली. तसेच पखवाज वादन सूरज महाराज सुंदर अशा प्रकारचा पखवाज ते वाजवतात. कॉलेजचे विद्यार्थी आहेत, कॉलेजलाही ते कॉलेजमध्ये त्यांचं योगदान आणि आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आजच्या कीर्तनासाठी ते सुद्धा उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेला तेजस चव्हाण आणि नेहमी माझ्यासोबत असतो. प्रत्येक कीर्तनामध्ये आम्ही सोबतच असतो. नेहमी हे मुलं माझ्यासोबत असतात. कॉलेजमध्ये जरी मी त्यांचा शिक्षक असलो, प्राध्यापक असलो, तरी आम्ही अगदी एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संप्रदायामध्ये देखील तो पखवाज त्या ठिकाणी वाजवतो. माझ्याच मार्गदर्शनाने तुम्ही त्या पखवाजाचं त्यांनी शिक्षण घेतलं आणि असे सुंदर हे मुलं आजच्या कीर्तनासाठी आहेत. त्यांनाही धन्यवाद. तुम्ही कीर्तन शांततेने ऐकून घेतलं, तुम्हालाही धन्यवाद. जी काही वेळीवाकडी सेवा झाली असेल ती पांडुरंगाच्या चरणावरती आपण समर्पित करूया आणि याच ठिकाणी सेवा काम करू.